नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघायचं आहे एक उपवासाचा पदार्थ आहे, तो म्हणजे लाल भोपळ्याची उपवासाची भाजी। आपल्याकडे एकादशी जवळ आली आहे, त्यासाठी आपण बनवूया लाल भोपळ्याची उपवासाची भाजी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। मीठ लागणार आहे, लाल भोपळा हा चिरून घेतलेला आहे, हा लालीला कमी आहे, याच्यापेक्षा लाल भोपळा मिळतो, तो जर मिळाला तर तुम्ही अवश्य घ्या। हा लाल भोपळा आहे साधारण अर्धा किलो। नारळ घेतला आहे, तुमच्या चवीप्रमाणे ओला नारळ घ्यायचा आहे। कोथिंबीर घ्यायची आहे। फोडणीसाठी तेल किंवा तूप घ्यायचं आहे, त्यात जिरं, लाल मिरची घालायची आहे। लाल तिखट ठेवलं आहे, ते ज्यांना मिरचीचा खरडा चालत नाही त्यासाठी लाल तिखट ठेवलेलं आहे। जिरं पावडर घेतलेली आहे आणि हा मिरची खरडा घेतला आहे। इथे ठेवलं आहे ते दाण्याचं कूट आहे आणि गूळ आहे। आता आपण ह्या भोपळ्याची भाजी करूया, उपवासाची भाजी। आता कढई तापायला ठेवूया, त्याच्यात तेल घालून घेऊया किंवा तूप। तुम्ही जर तूप वापरत असाल तर तूप घाला, मी आता तेलच घालणार आहे। तेलातच ही भाजी बनवणार आहे। आपण तेल तापायला ठेवलं आहे, त्याच्यात जिरं घालून घेऊया। गॅस बारीक करायचा आहे। हा मिरची खरडा घालून घेऊया। हा ओला नारळ घालून घेऊया। ओला नारळ तेलात घालायचा, म्हणजे तो परतला की भाजी चांगली होते, चव चांगली येते आणि चांगली राहते सुद्धा। गॅस बारीकच ठेवलेला आहे, नारळ परतून घ्यायचा आहे। आता लाल भोपळ्याची भाजी करतो त्याचप्रमाणे तुम्ही उपवासाला अळकुड्यांची भाजी पण करू शकता, जर अळकुड्या तुम्ही खात असाल तर। लाल भोपळाही कोणी खात नाही, जे खात असतील त्याने अवश्य ही भाजी करून बघा। आता ह्याच्यातच आपण मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ पूर्ण भाजीला लागेल, साधारण एवढंच घालायचं आहे। आता ह्याच्यात कुठलंही आपल्याला पीठ लावायचं नाही आहे, ही भाजी अशीच परतायची आहे, त्यामुळे मीठ आपण कमी घालायचं आहे। आता ह्याच्यात आपण ही मिरची घालून घ्यायची आहे। मिरची थोडीशी दिसण्यासाठी घालायची आहे, ही कलरवाली मिरची आहे, ही तिखट मिरची नाही आहे, कारण आपण मिरचीचा खरडा घातलेला आहे। भोपळा पटकन शिजतो, ही भाजी आपली पटकन तयार होते। आता ज्यांना मिरची चालत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचा आहे। लाल मिरची तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घाला, नाहीतर तेल किंवा तूप तापवा, त्याच्यामध्ये जिरं, मिरची खरडा किंवा लाल तिखट असं घाला, लगेच भोपळा घाला आणि भाजी करून घ्या। आता हा भोपळा घेतलेला आहे, हा कच्चा भोपळा आहे, शिजवलेला नाही आहे, हा आपण ह्याच्यात शिजवायचा आहे। दाण्याचं कूट आणि गूळ हे आपण भोपळा शिजल्यावर घालायचं आहे। गूळ घातला तर आपला भोपळा शिजणार नाही। आता आपण ह्याला थोडा पाण्याचा हपका मारूया आणि झाकण ठेवूया की आपली बनेल लाल भोपळ्याची उपवासाची भाजी। एकदम चवदार भाजी होते। माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी उपवासाला नक्की अवश्य करून पहा। आपल्याला पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे। आपल्याला रस भाजी नाही करायची आहे, पण भोपळा आपला शिजायला हवा। आता आपण ठेवूया झाकण। थोडंसं जिरं जास्ती घालायचं या भाजीला, म्हणजे जिऱ्याची चव छान येते। जिऱ्याची पावडर पण घालायची आहे, पण ती भाजी तयार झाल्यावर घालायची आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, एक 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवायचं आहे की आपली तयार होईल लाल भोपळ्याची भाजी। आपण झाकण ठेवलेल्याला 7 मिनिटं झाली आहेत। आपण झाकण आता काढून बघूया। आपला भोपळा 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून जातो। लाल भोपळा पटकन शिजतो। हे पहा, भाजी आपली तयार झालेली आहे, म्हणजे भोपळा शिजून झालेला आहे, भाजी अजून आपली तयार नाही झालेली। आता आपण ह्याच्यात दाण्याचं कूट आणि नारळ थोडासा वरून आणि गूळ असं घालून घेऊया। हे दाण्याचं कूट घातलेलं आहे। दाण्याचं कूट, गूळ आणि ओला नारळ हे सगळं तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। तुम्ही भोपळा किती घेणार त्या प्रमाणात घाला। हा अर्धा किलो भोपळा आहे।
एक पाववाटी गूळ घातला आहे मी, पाववाटीच नारळाचा चव घातला आहे म्हणजे ओला नारळ, आणि दाण्याचा कूटही पाववाटीच घातला आहे। आता ह्याच्यात आपण जिरा पावडर घालून घेऊया। जिरा पावडर सुद्धा तुमच्या अंदाजाने घाला, कारण जिरा पावडरनी पदार्थ नेहमी कडू होतो, त्यामुळे जिरा पावडर एकदम थोडी घालायची आहे, चवीसाठी घालायची आहे। आता तुम्हाला वाटल्यास ह्याच्यात परत पाण्याचा हबका तुम्ही मारू शकता, पण आपण गूळ घातलाय त्यामुळे भाजीला थोडंसं पाणी सुटणार आहे। गुळाचा पाक तयार होतो हळूहळू, गूळ विरघळतो, पाक नाही म्हणायचा त्याला, गूळ विरघळतो, त्यामुळे भाजी छान ओलसर होते। आणि आता ही तुम्ही जर तेलात केली तर वरून थोडंसं तूप सोडायचं, आणि तुपातच केली तर एकदमच झकास भाजी होती। आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया की आपली भाजी तयार झाली, उपासाची लाल भोपळ्याची भाजी। गॅस मिडियमच ठेवलेला आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवणार नाही आहे। आता ही भाजी थोडीशी गॅसवर परतून घेणार आहे, गॅस मोठा करायचा आहे आणि आपण परतून घ्यायचे, कारण ओला नारळ असल्यामुळे भाजी टिकण्यासाठी आपण ती परतून घ्यायची आहे। आता वरीचा भात करायचा आणि त्याच्यासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता। वरीच्या भाताबरोबर, वरी तांदूळाबरोबर ही भाजी खाऊ शकता। एकादशीला अवश्य करून पहा लाल भोपळ्याची उपासाची भाजी। आता आपण जो गूळ घातला आहे तो हळूहळू याच्यामध्ये विरघळून गेलेला आहे, म्हणूनच गॅस मोठा केला आहे। बारीक गॅसवर गूळ विरघळणार नाही। आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। वर कोथिंबीर घालायची आणि भाजी खायला घ्यायची आहे। आता जास्ती याला ढवळायचं नाही, नाही तर भोपळ्याचं भरीत होऊन जाईल। गॅस मी बंद केलेला आहे। आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेतली आहे आणि एकदा हलक्या हाताने ही भाजी ढवळायची आहे। एकदम चवीला खूप सुंदर ही भाजी लागते। करून बघा आणि खाऊन बघा मंडळी। या उपासाला बनवा, एकादशीला बनवा लाल भोपळ्याची उपासाची भाजी। अशा प्रकारे आपली ही उपासाची भाजी तयार झालेली आहे। ही जर का तुम्हाला आवडली असेल तर माझ्या अश्विनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे।